ठिकाणी परम पूज्य परम महंत तरडगाव निवासी श्रद्धेय बापूजी यांचं देखील या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत होत आहे। हिंदू आग्रही तसेच सदैव कार्यरत असणारे बाबाजी कपाटे यांचं या ठिकाणी महंत बानकर बाबा यांचं स्वागत होत आहे। कार्यगणांचं या ठिकाणी स्वागत संपन्न झालेलं आहे। तसेच सर्व साधू संत जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तसेच सर्वच तपस्विनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या सर्वांचं देखील ज्ञान साधना तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामस्थ तसेच सगळेच नामधारक वासनिक सर्वांच्याच वतीने सर्वांचं यानंतर या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। ज्ञानाचा दिवा घरोघरी लागावा, दीप प्रज्वलन करायचं आहे। तसेच या ठिकाणी तपस्विनी निर्मलाताई कपाटे आपणासही विनंती आहे। तसेच या ठिकाणी बानकर बाबा आपणासही विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनासाठी तसेच जय श्री पंजाबी पंथाला आपणासही विनंती आहे। चिकटले काय कुठलं वायर पुढे इथे मधलं चला सर्व महिलांचे ज्यांचे नाव घेतलेली सर्वांनी वाईट वायर आहे ना तुटलेलं आहे, शोल्डर निघले असं आहे। तपस्विनी विद्यामावशी पलटण पुष्पाताईचं नाव पुष्पाताईचं नाव घ्या। पुष्पाताई पंजाबी पुंतांबा तपस्विनी पुष्पाताई पंजाबी पुंतांबा आपणास देखील विनंती आहे आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न करण्यासाठी यायचं आहे। तसेच सविताताई पंजाबी आपण देखील या ठिकाणी दीप प्रज्वलन सविताताई विद्वान डोंगरेग्राम आपण देखील या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यासाठी यायचं आहे। या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। पंचमाता द्वारा पंचदीप संपन्न होत आहे। संपन्न झालेला आहे। तसेच या ठिकाणी कार्यक्रमाचं वास्तविक
तुम्ही नीट कर मग व्यवस्थित करू नाही तुमचं चालू तुमचं आतापर्यंतची कारण आता माझा संपूर्ण प्रॉब्लेम आहे वस्तुस्थिती या ठिकाणी हा प्रवचन प्रास्ताविक रूपानं आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परम महंत श्रीरामपूर निवासी श्री दत्तराज बाबाजी या ठिकाणी प्रास्ताविक रूपानं प्रथम पुष्प गुंपायला येत आहेत. बाबाजींना विनंती आहे. पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव. श्री सर्वज्ञ श्री चक्र स्वामींच्या प्रसन्नतारूप मनोधर्म असलेल्या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरु म्हणून आपण ज्यांना संबोधतो आज या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला परमेश्वराची कृपादृष्टी या कार्यावरती तर नक्कीच आहे, परंतु या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि श्री प्रभू बाबांच्या लीलांचं श्रवण आपण या ठिकाणी करणार आहोत. या वर्षीचा धर्म समारंभ हा कुठे घ्यावा तर कमालपूर या गावाची डोमेग्राम या गावाची निश्चिती झाली. आता डोमेग्रामला घ्यायचं म्हणल्यानंतर 2 ठिकाणं आहेत. त्यापैकी कुठे घ्यावा ही निश्चिती करत असताना ज्या वेळेस अध्यक्ष पूजनीय महंत श्री बाबाजी गावचे सरपंच श्री भास्करदादा मुरकुटे यांच्याकडे पोहोचले. यांच्यासोबत चर्चा केली असताना हा समारंभ हा राजमठ मंदिरातील परिसरामध्ये संपन्न व्हावा आणि सोबतच संपन्न होत असताना आम्ही सर्व गावकरी मिळून या धर्म कार्याच्या अन्नदानाची सेवा आम्ही सर्व गावकरी मिळून करू अशा प्रकारचा मानस अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि जागेची आणि तारखेची निश्चिती झाली. 9व्या वर्षात पदार्पण करत असताना अनेक कार्यांना अनेक धर्मरूप विधींना सामोरं जात एक एक उपक्रम राबवत असताना धर्मप्रचारासोबतच आज या ठिकाणी संन्यास दीक्षा देखील संपन्न होत आहे. हे या कार्याचं फलश्रुती म्हणली तर वावगं ठरणार नाही. यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांनी ज्या या ठिकाणी संन्यास धर्मामध्ये पदार्पण करत आहेत यांचा टाळ्या वाजवून स्वागत करावं. कारण या कार्याचा मानस आणि या कार्याचा पवित्र विचार हाच आहे की हे कार्य करत असताना सर्वज्ञांचे विचार आणि श्री प्रभू बाबांच्या लीळा ह्या समाजापर्यंत पोहोचावे. नुसत्याच समाजापर्यंत पोहोचू नये तर ते विचार प्रत्येक मानवाच्या मनामनामध्ये रुजून माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हे आपण प्रार्थना कविता किंवा ओळी ऐकतो, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, ज्या आपल्याला आजकाल एक कायदा करावा लागतो, आपल्याला नियम करावा लागतो किंवा आपल्याला सर्वजणांना शासकीय अधिकाऱ्यांना एकत्रित येऊन निर्णय घ्यावा लागतो. या गोष्टी सर्वज्ञांनी 800 वर्षापूर्वी संपूर्ण समाजाला दिलेल्या आहेत, परंतु आज आपण या कार्याच्या माध्यमातून त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो आहोत. पुनश्च एकदा अधिक वेळ न घेता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचार या ठिकाणी थांबवतो आणि या कार्याकरता या धर्मरूप कार्याकरता ज्यांनी हातभार लावला, फूल नाही फुलाची पाकळी, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांची सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आपल्याला देखील या कार्यामध्ये आज नाही तर पुढच्या वर्षी कोणत्या तरी सेवेच्या माध्यमातून उभं राहता यावं हाच विचार आपण सर्वांनी मनात ठेवूया आणि या धर्मकार्याला उपस्थित सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून विचार थांबवतो. श्री गोविंद प्रभू महाराज की. शरणागतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा. शरणागतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कवने ठाई काही विशेष, कवने ठाई काही विशेष, ते अवघे विशेष डोमेग्रामी असते. म्हणून पायदेवबा नित्य दिने दिळा डोमेग्रामी बोलत.
हे ज्या अधिष्ठानाचं वैशिष्ट्य आहे, त्या अधिष्ठानाच्या साक्षीनं आज संपन्न होणारा सोहळा ज्ञानपीठावरील सर्व वंदनीय आचार्य, पूजनीय संत, आदरणीय सर्व तपस्विनी साध्वी, वास्तविक नामधारक बंधू आणि भगिनींनी अगदी 10 मिनिटाचा मोजका वेळ आहे, तेवढ्या वेळात मी आपल्याशी संवाद करतो आहे. ज्ञान साधना प्रतिष्ठानच्या वतीने आजचा सोहळा संपन्न होतो आहे. ज्ञान हेच खऱ्या अर्थानं जे ईश्वर जाणण्याचं एक साधन आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ज्या राजमठाच्या ओट्यावर बसून पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलं, पाठ समुदायामध्ये सूत्रपाठामध्ये अनेक सारे सूत्रे आहेत, त्यांची प्रकरण सुद्धा आहेत, पण पूर्वी असं एकमेव प्रकरण आहे की जे फक्त डोमेग्रामला निरूपण झालेलं आहे. संपूर्ण ब्रह्मविद्या शास्त्राचं सार बीजरूप त्या ठिकाणी आहे, की अर्थात हे डोमेग्रामची भूमी आहे, ही बीजरूप असलेली भूमी. या भूमीमध्ये मी असे लिहित गेलो, या ग्रंथाचा विमोचन सोहळा संपन्न झालेला आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, या ग्रंथाचा पहिला विमोचन सोहळा मुंबई या ठिकाणी जे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो संपन्न झाला. अगदी मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याही हस्ते याचा विमोचन सोहळा झाला. आमचे स्नेही आदरणीय आचार्य श्री धोके बाबा आणि सेवक राजूभाऊ यांचा संपर्क झाला, संवाद झाला आणि त्यांनी सांगितलं की बापू हा ग्रंथ इथेही त्या निमित्तानं विमोचित झाला पाहिजे. याचं कारण असं आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकच ग्रंथ 3-3 ठिकाणी विमोचित कसा होतो याचं कारण वेगळं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ज्या गीता ग्रंथाच्या संदर्भामध्ये बोलताना असं सांगितलं, सकालीने हम महता योगो नष्ट पर्यंत, प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून जी उगम झालेली ही अखिल मानव मात्राच्या कल्याणासाठी असलेली सूत्रांची गंगोत्री, जनसंपर्कानं त्याच्यामध्ये मतमतांतर निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेकदा वाद प्रवाद निर्माण होतात. पाणी गढूळ झालं म्हणून काय झालं, ते अशुद्ध होत नाही, त्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया करावी लागते, अर्थात तुरटी फिरवावी लागते, ते पाणी उपयोगी आणता येतं. या ज्ञान परंपरेचे अनेक वहन करणारे आचार्य आहेत, एक एक साधक असे आहेत, ज्यामध्ये विशेषतः आमच्या सर्व तरुणांचं श्रद्धास्थान असणारे कैवल्यवासी आचार्य महंत श्री श्रीधरानंदजी शास्त्री. आज जेव्हा विमोचन सोहळा होतो आहे, थोडी संमिश्र भावना आमच्या मनामध्ये आहे, कारण या संपूर्ण ग्रंथाचं नियोजन मार्च महिन्यापासून सुरू झालं. डोमेग्राम येथील स्थान वंदन करून परतीच्या प्रवासामध्ये आदरणीय शास्त्रीजींना भेटायला गेलो आणि सहज बोलता बोलता त्यांनी सांगितलं की लीळाचरित्राचं काम मार्गी लागलं, आता लेख संग्रहाचं बाकी आहे. अदृष्टाच्या संकेतानं सहजच मुखातून म्हणजे उद्गार आले, बाबा ही वाक्पुष्पार्चनाची सेवा, ही भिक्षा आम्हाला द्या. आणि मग लगेच त्यांनी त्याच ठिकाणी कबुली दिली आणि पुढच्या भेटीतच ते संपूर्ण लेख त्याची छाननी करून त्याचं स्कॅनिंग करून काम सुरू झालं. 28 मेला सकाळी 11 वाजता आदरणीय शास्त्रीजींना आमचा फोन झाला. ते म्हणाले की 15 जूनपर्यंत टंकलेखन पूर्ण होईल, काही दाखवायला घेऊन या. म्हटलं हो बाबा, पण मार्गामध्ये चातुर्मास सुरुवात होणार होता स्मरणाचा आणि स्मरण किती होतं म्हटलं 3 दिवसामध्ये होईल आणि 15 तारखेला भेटायला येण्याचं निश्चित झालं. 28 तारखेचं आमचं झालेलं हे शेवटचं बोलणं आणि दिनांक 1 तारखेला इकडूनच निरोप आला. म्हणजे राजूभाऊंनी सांगितलं की असं झालं आणि खूप खंत वाटली. त्यांच्या साक्षीने जर या ग्रंथाचा विमोचन सोहळा आमचा ठरला होता, म्हणजे 9 ऑक्टोबरला त्यांचा देहाचा वाढदिवस असतो आणि मग अशी चर्चा झाली की 9 ऑक्टोबरला खोकर येथील स्थानाला त्यांच्या शुभ हस्ते ग्रंथ अर्पण करून याचं विमोचन करावं अशी आमची भावना होती. पण अदृष्टाला काही वेगळं म्हणजे मंजूर होतं आणि तो योग काही आम्हाला साधता आला नाही. पण या निमित्तानं त्यांनी जी भिक्षेची सेवा आम्हाला या निमित्तानं उपलब्ध करून दिली होती, जी आपल्यासमोर या ठिकाणी साकार करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतो. या संपूर्ण ग्रंथामध्ये जवळजवळ 20 लेख आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहेत. आदरणीय शास्त्रीजींचं खूप सारे वैशिष्ट्य बोलता येतील, वेळ फार कमी आहे. याचं कारण असं आहे, एखादा माणूस लेखक असतो पण तो समीक्षक असेलच असं नाही. एखादा वक्ता असतो पण त्याचबरोबर तो कवी असतो असंही नाही. पण हे सर्वच पैलू लेखक असेल, कवी असेल, संशोधक असेल, समीक्षक असेल, साहित्यिक असेल,
या सर्वच पैलूंच्या दृष्टीनं आदरणीय शास्त्रीजींचं व्यक्तिमत्व अतिशय आत्मीय देखील. त्यांच्याची धावपळ आपल्याला सर्वांना माहिती, त्याबद्दल अधिक मी बोलणार नाही. पण या सेवेमधून व्यस्त असताना सुद्धा कधी कधी रात्री 10:30 त्यांचा फोन यायचा आणि मग या निमित्तानं काम शुद्ध झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे, ते आणून मला सर्व दाखवलं पाहिजे, असं त्यांचा आग्रह असायचा. जेही काम करायचं ते नेटानं व्यवस्थित झालं पाहिजे. बऱ्याचदा मोबाईलवर फारसा संवाद व्हायचा नाही, कधी कधी ऐकायला कमी यायचे आणि मग ते मोबाईलवर मेसेज टाईप करायचे. फार छोटा मोबाईल होता आणि मग लांब लचक मोबाईल, खूप सारे प्रश्न आमच्यासमोर ते उपस्थित करून द्यायचे. एकदा श्री गुरुजींच्या समवेत आम्ही होतो आणि सहजच बोलता बोलता त्यांनी एक प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर उपस्थित केला. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथी निघून गेल्यानंतर श्री प्रभू बाबा असतानाच त्या ठिकाणी सर्वज्ञांसारखा हुबेहूब दिसणारा एक तोतया साधक येऊन बसला आणि माहीभटांच्या मनात सुद्धा प्रश्न निर्माण झाला. माहीभट सुद्धा त्या विचाराला भ्रमित झाले. हुबेहूब स्वामींच्या सारखा दिसणारा, मग तो नेमका कोण होता, त्याचा संबंध काय होता, तो कशा प्रकारे आला असेल, याबद्दलचा कुठलाही विचार आमच्या तरुणांच्या कुठल्याच मनामध्ये नव्हता. पण शास्त्रीजींनी तो निर्माण केला आणि मग या गोष्टींचा तर्क कसा लावता येईल, याची सुसंगत कशी माहिती काढता येईल. ज्ञानाचं जेव्हा घुसळण होतं त्याच्यावर तर्काधिष्ठित काही आक्षेप केले जातात, आक्षेपातून परिहार केला जातो आणि ती जी मांडणी असते अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी तो विचार आमच्या समोर ठेवला. कारण बऱ्याचदा जेव्हा माणूस परंपरावादी होतो तो नाविन्याच्या गोष्टी स्वीकारायला तयार होतो, परंतु आदरणीय शास्त्रीजींचं हे वैशिष्ट्य होतं. अतिशय उत्तम प्रकारे तर्क करायचे, तर्कातून प्रश्न निर्माण करून बरोबर त्याचा आक्षेपी परिहार करत सर्वात शेवटच्या अवस्थेपर्यंत घेऊन यायचे. फार महत्वाचे लेख आहेत, 21 लेख आहेत. यासोबतच त्यांची अतिशय महत्त्वपूर्ण काव्य म्हणजे मला आठवण होते आहे, महाराष्ट्रात इकडनं कैवल्यवासी आचार्य श्री समोरचे श्री मोठे बाबा, आम्ही फार बाल्यावस्थामध्ये आश्रमामध्ये होतो आणि बाबांना हे भजन फार आवडायचं. म्हणजे आदरणीय आचार्य श्री माळवाडीवरचे बाबा, आदरणीय गुरुजी, ही सगळी मंडळींना आचार्य श्री बाबांची आज्ञा असायची की 4-5 दिवसानंतर हे भजन देवपूजावरी म्हटलं जायचं. खूप दिवसपर्यंत चांपे गवळा विशाल नेत्रा हे मूर्ती वर्णनपर असलेल्या भजनाचा करता कोण, माझा भ्रम असा होता आदरणीय आचार्य श्री माळवाडीवरचे बाबा याचे करते आहेत. परंतु जेव्हा त्यांच्या मुखातून जे माझा हा भ्रम नाहीसा झाला आणि मग लक्षात आलं, आदरणीय बाबांशी चर्चा झाली, तेव्हा मी त्यांना विचारलं की प्रत्येक कवीला असा एक ध्यास असतो की त्या काव्यामध्ये आपली नाममुद्रा असली पाहिजे, नामा म्हणे, तुका म्हणे वगैरे वगैरे, ही नाममुद्रा असते, त्याच्यावरून त्याचं कर्तृत्व लक्षात येतं. आम्ही म्हटलं बाबा तुमच्या काव्यात अशी काही स्वतंत्र नाममुद्रा दिसत नाही. त्यांनी सांगितलं नाममुद्रेपेक्षा ज्यांच्यासाठी मी ही सेवा समर्पित करतो आहे त्या ईश्वराची नाममुद्रा माझ्या अंतःकरणामध्ये म्हणजे उमटलेली आहे, ही माझं सर्वात मोठं यश आहे. ही जी पवित्रता आहे ही आपल्याला अशा आचार्यांकडून पाहायला मिळते. अतिशय निरुपाद मंत्र असलेलं साधक, पोत्यावर बसायचं, गोधडीवर बसायचं आणि पोथ्यांमध्ये रमणारा साधक आम्ही पाहिला, फार दुर्मिळ आहे. ते चित्र फार दुर्मिळ आहे, आपल्या सगळ्यांना माझ्या भावना समजत असतील. आज या दृष्टीनं साधक आम्हाला शोधावा लागतो आणि म्हणून स्वामी म्हटले बीजनी गेला महात्मा दुर्लभ, भोजनी गेला म्हटलं नाही, स्नान करायला गेला गेलेला दुर्लभ म्हटला नाही. तो दुर्लभ कुठे, विजनाला गेल्यानंतर. आणि या विजनाच्या जागा जर परत एकदा निर्माण करायच्या असतील तर आपल्याला ग्रंथांच्या रस्त्याला जावं लागेल. माणसं येतील काळाच्या ओघामध्ये निघून जातील, पाणी गढूळ होईल, काळाच्या ओघामध्ये ते प्रवाहित होईल, पुन्हा शुद्ध करण्याचा प्रयत्न होईल. पण अशा येणाऱ्या साधकांचे जे विचार असतात ते आपल्याला पुन्हा पुन्हा शुद्धीकरण म्हणजे करण्याचं काम करत असतात. याच डोमेग्रामच्या राजमठाच्या ओट्यावर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा प्रातःकाळचा पूजावसर करताना नेवाशावरून आणलेली फुलं, या फुलांची पुष्पमाळ गुंफीत नागदेवाचार्य बसलेले असायचे. बाईसांच्या हातामध्ये फुलांचा स्तबक असायचा. माझी माझी वाणसारी ती, वेगवेगळ्या रंगाची फुलं, वेगवेगळ्या वर्णाची फुलं, त्याचा सुगंध वेगळा, त्याचा परिमळ वेगळा, गंध वेगळा, आकार वेगळा, पण सगळ्यांना एकाच धाग्यामध्ये गुंफून ती माळ समर्पित व्हायची. लीळाचरित्राचा व्यासंग आमचा कमी झाला. सहजच आदरणीय शास्त्रीजींनी आम्हाला प्रश्न विचारला की नागदेवाचार्य कुठे हार गुंफायला शिकले असतील. हा प्रश्न आम्हाला कधीच पडला नाही, कारण आम्ही लीळाचरित्र अभ्यासलं, पाहिलं, वाचलं अनेक वेळेला. परंतु नंतर लक्षात आलं, एका पाठामध्ये असा संदर्भ पाहायला मिळतो. खडकुलीला ज्या ठिकाणी तो माळी दिवगिला त्या माळ्याकडून आचार्य श्री नागदेवांनी पुष्पमाळ कशी गुंफायची याची कला आत्मसात केलेली होती. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या पडद्याच्या आड आहेत, काळाच्या आड आहेत, ते आपल्याला पुन्हा एकदा म्हणजे नव्यानं या ठिकाणी लोकांसमोर आणावे लागणार आहे. ग्रंथांचं काम यासाठी आहे. आता तरुणांचा विचार जेव्हा आम्ही करतो, फार गर्दी झालेली बाबा,
खूप सारे प्रबोधक आहेत, खूप सारे व्याख्याते आहेत, खूप सारे लेखक आहेत, खूप सारे ऑनलाईन प्रवचनकारही आहेत, नाही असं नाही. चांगलं काम होतं ग्रंथामध्ये या गोष्टी. पण ज्या रस्त्याने आम्ही जायचा विचार केला, लक्षात आलं या रस्त्याला बिलकुल गर्दी नाही, इथे काही ट्रॅफिक नाही, काही नाही. इकडे पुढे लेखन क्षेत्रासाठी जे काही कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. बाकीचे उपक्रम खूप सारे, दररोज 55 कार्यक्रम सगळं काही. पण याच्यासाठी बैठक द्यावी लागते, वेळ खर्च करावा लागतो, परिश्रम करावे लागतात. आणि एवढं करून सुद्धा पुस्तक विकणारे माणसं श्रीमंत होतात, पुस्तक लिहिणारा मात्र गोधडीवरच बसलेला असतो. ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी कधी श्रीमंत होत नाही, व्यापारी श्रीमंत होतात, हा इतिहास आहे. पण या रस्त्याने जायचं असताना आदरणीय आचार्य श्री बांबोली निवासी मामाजी असतील, समोरसरचे बाबा असतील, आदरणीय गुरुजी असतील, आमचे म्हणजे मार्गदर्शक आदरणीय माळवडवरचे बाबा असतील, या सगळ्यांनी आमच्यासाठी हा आदर्श दिला की हे काम आपल्याला करावं लागणार आहे, लोकांपर्यंत आणावं लागणार आहे. आणि याचं जेव्हा काम सुरू झालं, म्हणजे खरं तर याचं काहीतरी वेगळं नाव असावं असा आम्ही विचार करत होतो. मला बाई सांगतात, जो स्वामींच्या श्रीकारामध्ये अर्पित केलेला पुष्पांचा स्तबक डोळ्यासमोर होता. प्रत्येक फुलं वेगळी, आकार वेगळा, प्रत्येकाचा गंध वेगळा, पण सगळ्यांना एकाच धाग्यात बांधून तो जेव्हा समोर आणला जातो त्याचं एक आगळं वेगळं पावित्र्य असतं. मग असा विचार केला, हा विचारांचा स्तबकच आहे. 21 वेगळे वेगळे प्रकारचे लेख आहेत, काव्य आहे, याच्यामध्ये विविध प्रकारच्या म्हणजे हिंदीतील 5 महत्वपूर्ण लेख आहेत. आणि हे सर्व असताना महत्वपूर्ण आदरणीय शास्त्रीजींचं जे कार्य आहे त्या गोष्टीकडे मी आपल्याला आणतो आहे. कालनिर्णय हा महानुभाव संशोधित असलेला फार महत्वाचा विषय आहे. आज संपन्न होणारा श्री प्रभू अवतरण दिन कितवा म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह येईल, परंतु याचं उत्तर आदरणीय शास्त्रीजींनी आपल्या म्हणजे त्या ग्रंथामध्ये देऊन ठेवलेलं आहे. शके 1091 या तिथीला श्री गोविंद प्रभूंचा अवतार झाला आणि आजचा 856वा अवतरण दिन आहे. या प्रत्येक निर्माण होणाऱ्या प्रश्नाला उत्तर आदरणीय शास्त्रीजींचं पाहायला मिळतं. कोणत्या स्थानाच्या ठिकाणी सर्वज्ञांचं कधी आगमन झालं, या डोमेग्रामला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं पूर्वार्धामध्ये 2 वेळेला, उत्तरार्धामध्ये 4 वेळेला, असं एकूण 6 वेळेला आगमन झालं. त्याचे सर्व बारकावे, सर्व खुलासे आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतील. या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. आदरणीय शास्त्रीजींची लेखन शैलीचा जेव्हा आम्ही विचार करतो, याच्यामध्ये सखोलता आहे, सूक्ष्मता आहे आणि व्यापकता सुद्धा आहे. बऱ्याचदा असं दिसतं काहींना सूक्ष्म लिहिता येतं पण सखोल जाता येत नाही, काही जण सखोल जातील पण त्यांची दृष्टी व्यापक होत नाही. आदरणीय शास्त्रीजी या 3ही गोष्टीतून अतिशय उत्तम लेखक होते. आणि वेगळा विचार समोर ठेवत असताना ते सांगायचे, तुम्ही विचार करा, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आणि मग एका सूत्रामध्ये जे अमर ओळी असा शब्द आहे, ते बऱ्याचदा त्यांनी एकदा मेसेज केला, म्हणाले बापू हा ओळी हा शब्द काही वेगळा असते, काही ध्वनीत करतोय. म्हटलं बाबा आपण सांगा. आणि मग ओळी हा शब्द कसा तयार झाला असेल, जे आगमाचं साधन सांगत असताना अमर ओळी हा शब्द अमरवेल पासून तयार झाला असेल. कारण एखादा व्यक्ती अमर होण्यासाठी ज्या वेलीचा त्या झाडपाल्याचं औषध घ्यावं लागतं त्याला अमरवेल असं म्हणतात. आणि या अमरवेलीपासून अमर ओळी असा शब्द झाला असेल असं त्यांनी तर्क मांडला. मग आता हा विचार घेऊन आम्ही म्हणजे आदरणीय आचार्य श्री बांबोली निवासी आचार्य श्री मामाजींकडे गेलो. ते फक्त हसले, बोलले काय नाही, पण त्यांच्या बोलण्यातून अर्थ लक्षात आला की बऱ्याच शब्दांचे अर्थ आपल्याला शोधून त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाणार आहे. काल आदरणीय आचार्य श्री म्हणजे मामाजींची भेट घ्यायला जेव्हा मी गेलो, ग्रंथ त्यांच्या हातामध्ये दिला तेव्हा त्यांना फार समाधान वाटलं. आणि त्यांनी एक शब्द फार जाणीवपूर्वक उच्चारला. ते म्हटले की अशा लेखनाची दखल घेणं गरजेचं आहे. आज माणूस माणसाची दखल घ्यायला तयार नाही, परंतु असे जे विचार आहेत जे अनेक परंपरेला समृद्ध करणारे आहेत त्यांचा विचार लोकोत्तर होणं गरजेचं आहे. माणसं इथे कार्यक्रम होतील, कार्यक्रमानंतर याचे व्हिडिओज होतील, खूप सारे रील स्टारही तयार होते, ग्रंथ लेखक तयार झाले पाहिजे. मी विचार करतो जर पंडित माहीमठांपासून निर्माण झालेली ग्रंथ गंगोत्री महानुभावांनी जर जोपासली नसती, काय होतं आपल्या संतांच्याकडे, झाडाखाली बसत होते, हातामध्ये काठीला एक झोळी होती, पोथी होती, एक गाठी एक विशेष. याच्या बळावर आपल्या पंथाचे साधक काबूल कंधार पर्यंत जातात, ग्रंथ साधना करतात. स्वातंत्र्यपूर्व पाकिस्तानामध्ये मानव पंथाचे 47 मंदिरं उभी राहतात. तिथे मराठीतून पारायण होत होतं, मराठीतून गुलावसर होत होता, शेवटी मोठी ग्रंथ सेवा काम करत होते. आज विचार पडतो की आपण कुठे आहोत, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. हा प्रश्न विचारताना कधी कधी मला असं वाटतं मी विचार करावा, कुठे नेऊन ठेवला पंथ माझा. हा विचार मी जर केला तर मला असं वाटतं की त्याच्या उत्तराला सुरुवात होईल. हा विचार प्रत्येकाने आत्मचिंतनाने स्वतःची बाळगला पाहिजे.
ज्या ग्रंथाच्या खऱ्या अर्थानं जोरावर आपण परमेश्वर कोण अर्थात रितपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ मागून घेतलं, पुढची वाटचाल काय, भविष्य काय, मंदिर निर्माण करता येतील, वास्तू निर्माण करता येतील, हो बरोबर, वास्तू निर्माण करता येतील, याचं भविष्य काय हे आपल्याला निर्माण करावं लागेल. जड वस्तू निर्माण करता येतात, चेतन वस्तूचा विचार करावा लागेल आणि हा विचार शेवटी आपल्याला ग्रंथाकडे घेऊन येतो. जेव्हा जेव्हा केव्हा भेट होईल ग्रंथांच्या दृष्टीने चिंतन करू आणि मग ग्रंथ अशी जागा आहे, ग्रंथामध्ये असे विचार आहेत, ज्या विचारांच्या परिस्पर्शाने आपल्याला आपल्या जीवनाचं सोनं करून घेता येईल. हे सोनं निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं आदरणीय शास्त्रीजींनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची ही वाक्पुष्पार्चन सेवा आपल्या सर्व ज्येष्ठ आचार्यांच्या साक्षीनं या ठिकाणी साधनाच्या चरणी आम्ही समर्पित करतो आहोत. या ग्रंथाच्या विचाराचं कुठलंही मूल्य होऊ शकत नाही, पण फक्त स्वागत मूल्य म्हणून 150 रुपयामध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे. भोजनोपरांत इथे त्याचा स्टॉलही असेल किंवा खोकरला त्यांच्या मंदिरामध्ये हा ग्रंथ उपलब्ध असेल किंवा आदरणीय परमार्ग श्रीमान राजूभाऊ आहे त्यांच्याकडे हा ग्रंथ उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेच्या विविध ठिकाणी हा ग्रंथ आपल्याला म्हणजे आपल्या संग्रहासाठी भेटणार आहे. आपण त्याचा लाभ घ्यावा ही कामना करतो. दुरान्वयाही कोणता संबंध नसताना ज्ञान साधना प्रतिष्ठाननं उदार मनानं नाही मला असं नाही, मला जो भावना बोलायची ते त्याच्या पुढे आहे. संबंध नाही म्हणजे असं नाही, आदरणीय शास्त्रीजींची आपला फार जवळचा संबंध होता. कारण आदरणीय भुके बाबा आम्हाला प्रत्येक वेळेला या गोष्टीची विचारणा करत होते. जेव्हा ऑनलाईन खूप साऱ्या गोष्टी सुरू होत्या, विचारणा होत होती, त्याच्यामध्ये चक्रामध्ये मी कुठेच नव्हतो कारण माझ्याकडे व्हॉट्सअप नव्हतं. खूप साऱ्या बातम्या येत होत्या, ज्यांच्या ग्रंथाशी काही संबंध नाही ते प्रश्न विचारत होते. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळतं, थोडी वाट पाहावी लागते. आणि आदरणीय शास्त्रीजींच्या जाण्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये ही ग्रंथाची सेवा खऱ्या अर्थानं समर्पित करता येते आहे. सर्वांच्या निर्माण झालेल्या प्रश्नाचं हे उत्तर आहे असं मला वाटतं. या व्यतिरिक्त त्याच्यावर बोलावं असं काही भाषा नाही, पण या दृष्टीने झालेली ही वाक्पुष्पार्चन सेवा आपल्या सर्वांच्या साक्षीनं साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या श्रीचरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबलेल्या विचारणा थांबतो. भाग्यवंत झाल्या प्रभुरायाच्या कर कमलाने, कृमी उद्धरल्या दयाळा कृमी उद्धरल्या. आज आपण सर्वजण ह्या पवित्र डोमेग्राम भूमी श्री गोविंद प्रभू जयंती साजरी करण्यानिमित्त उपस्थित झालो आहोत. मी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय महंत श्री बाबाजींना प्रणाम करते. तसेच उपस्थित सर्व संत महंत वासनिक बंधू भगिनींना माझा दंडवत प्रणाम. तसेच माझे गुरुवर्य परमपूज्य परमादरणीय पुंतांबा निवासी बाबाजींना माझा दंडवत प्रणाम. देव म्हटलं की तो शहाणा असलाच पाहिजे, कारण वेड्या जगाला शहाणं करणं हे तर खरं देवाचं काम आहे. परंतु श्री प्रभू त्याचे अपवाद आहेत. श्री चक्रधर म्हणाले श्री प्रभू निर्गुण परब्रह्म आहेत. गुरुकुल उपाध्याय म्हणाले हा देव आहे. गाव म्हणालं राऊळ मायबाप आहे. गावच्या व संतांच्या दृष्टीतून श्री प्रभू ईश्वर असल्याची साक्ष मिळते. बेडे म्हणावे तर अलौकिक घटना कशा, ईश्वर म्हणावे तर लहान मुलांसारखे वागणे कसे. भल्याभल्यांना नाण्याच्या या 2 गोष्टींचं गोड कळत नव्हतं. तरीही श्री प्रभू लोकांची अपार निष्ठा, अभंग प्रेम, दृढ विश्वास होता. माणसं माणसांना भेटतात तेव्हा बहुधा समस्या जन्माला येतात. संतांच्या भेटीत त्यांचा शोध घेतला जातो, परंतु जेव्हा देव देवाला भेटतात तेव्हा समस्यांची उत्तरे जन्माला येतात. अशीच 2 देवांची भेट रिद्धपूरला झाली. श्री प्रभू अंदमान घाटात खाऊची दुकाने होते. ते खेळ क्रीडा करीत असताना त्यांच्या समोर अत्यंत सुंदर युवक येऊन उभा राहिला. लंबक कर्ण, विशाल नेत्र, अजान बाहू, कमळासारखी डोळे, पिवळी धमक सोनेरी काया असा हा देखना राजपुत्र श्रीप्रभूंसमोर येऊन उभा राहिला. राजपुत्राने श्रीप्रभूंना वाकून नमस्कार केला. श्रीप्रभू अत्यंत आनंदित झाले. श्रीप्रभूंच्या हातात शेगुण पुढरे नावाचा पदार्थ होता. तो त्यांनी त्याच्याकडे फेकला. म्हणाले घे घे चक्रिया होय एवढंच म्हणाले. राजपुत्राने तो प्रसाद आदरपूर्वक घेतला आणि प्रसाद म्हणून श्री चक्रधर हे नाव धारण केलं. मानवतेला काळीमा फासणारी वर्ण व्यवस्था धर्म पंडितांनी निर्माण केली होती. जगातल्या कुठल्याही दृष्ट माणसाला 100 वर्षाचं आयुष्य असतं, पण ही दृष्ट प्रवृत्ती शेकडो वर्षांपासून चालत आली होती आणि त्याशी श्रीप्रभूंचा लढा होता. त्यासाठी श्रीप्रभूंनी मातंगाचं घर निवडलं. एके दिवशी श्रीप्रभू मातंगाच्या घरी गेले आणि त्याच्या उतरंड्या उतरू लागले.
मातंगाचा सर्व परिवार हा खेळ पाहत होता. प्रत्येक उतरंडी खाली उतरून घेणाऱ्या श्रीप्रभूंना कुठल्या तरी गाडग्यात पदार्थ सापडला. तो त्यांनी खाल्ला, म्हणाले, घे आवमिनी जाय, गोड आहे. श्रीकृष्ण भगवंताला द्रौपदीच्या सूर्य थाळीत जसं भाजीचं पान सापडावं तसं त्यांना तो पदार्थ सापडला होता. तो त्यांनी तोंडात टाकला, गोड म्हणाले. महार व मातंगाच्या वाऱ्यांना कुणी स्पर्श करू नये असं विष मानवी मनात कालवलेलं होतं आणि त्यांच्या घरी श्रीप्रभूंनी अन्नग्रहण केलं. हा केवढा मोठा चमत्कार. भांडण हे मुळातच वाईट असतं. हे जिथे असतं तिथे प्रेम, सौजन्य, जिव्हाळा राहत नाही. ग्रहकल्लातूनच रामायण घडलं आणि ग्रहकल्लातूनच महाभारत घडलं. असंच एक विद्यपुरात घर होतं एल्लाईसाचं. तिला 2 सुना होत्या, पण सासूचं सुनाचं बनत नव्हतं. कसं जमेल? सासूचं मन तोतं होतं. मुली माहेरी आली की त्यांना भरपूर दूध, तूप, लोणी खायला द्यायची, मुलांनाही खायला द्यायची. परंतु दिवसभर कबाड कष्ट करणाऱ्या सुना, गाया म्हशींचं गवत आणणाऱ्या सुनांनी मात्र ताक खायचं आणि घरी बसून राहणाऱ्या सासूंनी मात्र दूध खायचं. ह्याला काय प्रेम म्हणतात का हो? फक्त संसार संसार संसार, संसारात तरी सुख मिळतं का हो? या घरातल्या विषम वातावरणाची कल्पना श्रीप्रभूंना येताच श्रीप्रभू त्या घरी पोहोचले. एका बाजूला सासू दूध खात होत्या व दुसऱ्या बाजूला सुना ताकासोबत भाकरी खात होत्या. चुलीवरती गाडग्यावर दूध होतं, त्यांनी ते उचललं आणि सुनांजवळ नेऊन ठेवलं आणि ताक उचललं आणि सासूच्या थाळ्यात टाकलं. सासू निमूटपणे ताक खाऊ लागली. ही कृती अत्यंत बोलकी होती. ज्या घरात भांडण होतं ते घर कधी भक्ती करू शकत नाही. म्हणून विश्वशांतीचा आगळा वेगळा उपक्रम श्रीप्रभूंनी चालू केला. महापुरुष तथा अवकाळी पुरुषांचं जीवन वेगळं असतं. कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला नावारूपाला आणतील सांगता येत नाही. श्रीकृष्ण भगवंताने बांबूचा तुकडा उचलून फुंकून बासरीला जग प्रसिद्ध केलं. मधुर ध्वनी काढून त्या मोहनाने जगाला मोहित घातली. संत गाडगेवासांच्या सहवासाने फुटकं गाडगंही महाराज झालं. परंतु हे तर अवकाळी पुरुष यांनी वाट पाहत पडून असलेल्या त्या दगडाकडे बघितलं आणि त्याची चांगल्या कार्यासाठी निवड केली आणि त्या दगडाचं नावही विचारचिरा पडलं. त्या दगडावर उभं राहून ते चांगल्या कार्याचा विचार करीत असत. एकदा नवरा फारच चिडला, म्हणाला, दुर्दैवी आहेस, चालती होत, अभद्र आहेस. तिने ठणकावून सांगितलं, हो चालले मी. तू म्हणाला, कुठे चाललीस? ती म्हणाली, चालले माझ्या माहेराला. तो म्हणाला, तुला ह्या जगाचा वारसा तरी आहे का? ती म्हणाली, हो, रिद्धपूर माझं माहेर आहे आणि श्रीप्रभू माझे बाप आहेत, म्हणून सरळ रिद्धपूरला चालली गेली. तोही तिच्या मागे मागे जाऊ लागला. श्रीप्रभू सर्वांना सांगत होते, आज माझा लेक आणि जावई येणार आहे. सर्वच जण वाट पाहत बसलेले होते. मुलींनी श्रीप्रभूंना पाहतच त्यांच्या गळ्यात मिठी मारून ढसाढसा रडू लागली. जावयाने आलिंगन दिलं. श्रीप्रभूंनी त्यांना 5 दिवस ठेवून घेतलं. मुलाला जावयाला कपडे केले आणि तिला सासरी लावलं. श्रीप्रभू उद्धत्राकडे झुकले होते. म्हातारपणाच्या खुणा देहावर दिसून येत होता. कमीत कमी अधिक 125 वर्षांचा काळ लोटून गेला होता. अवतार स्वरूप देहातून कधी निघून गेलं कळालंच नाही. ज्यावेळी श्रीप्रभूंचं अवतार स्वरूप देहातून निघून गेलं, भक्तांवर जणू अभळच कोसळलं होतं. पंख नसलेल्या श्री गोविंद प्रभू महाराज क्रीडा करीती कृमीते ब्रह्मपदाणीती तया नमनसी प्रभुराया, तया नमनसी प्रभुराया. आज श्री गोविंद प्रभू अवतार दिनानिमित्त उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व तसेच संपूर्ण व्यासपीठ, संत महंत आणि तपस्विनी माता बंधुभगिनी, आपण श्री गोविंद प्रभू महाराजांच्या अनेक लीळा श्रवण केल्या आहेत. त्या लीळांमधून एकच बोध देतो की श्री गोविंद प्रभू महाराज या नगरजनाचे राहुलमाई राहुलबाग झालेले आहे. या नगरामध्ये त्यांनी अनेक अनंत लीळा, अनंत क्रीडा केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे पाटलाच्या दाम्पत्याने तिला लहानसे मोठे केले. ती मोठी झाली. तिला एक चांगला वर बघून तिचे थाटामाटात लग्न लावून दिले. ती तिच्या मानलेल्या आई वडिलांना सोडून सासरी निघून गेली. पण दुर्दैवाने तिचे सासरचे लोक तिला खूप सासूरवास करत. तिला सासू, नवरा, सासरा खूप शिव्या देत व मारहाण करत. एके दिवशी
तिच्या नवऱ्याने तिला खूप मारले व शिवीत दिली. जा निदैवाची निदैवी, तू अत्यंत करंती आहेस. तू जन्मताच तुझ्या आई बापाला खाल्ले, आता आम्हाला खायला आलीस. हे ऐकल्यानंतर ती रुद्रपूरच्या दिशेने निघाली. तिच्या नवऱ्याने तिला विचारले, तू कुठे जात आहे? ती म्हणाली, मी माझ्या माहेरी जात आहे. तो म्हणाला, कुठे आहे तुझे माहेर? तेव्हा ती म्हणाली, हे नववे रुद्रपूर, हे माझेच तर माहेर आहे. तिकडे श्री प्रभू बाबा राजमठाच्या अंगणात फेऱ्या मारत तिची वाटच पाहत होते. अहो मेली जाय म्हणे, आज लेकी जावं येईलच म्हणे. ना येईलच म्हणे. लेकीला चांगले नावधव घालावे म्हणे, चांगले कपडे घ्यावे म्हणे, चांगले उत्तम पदार्थ करून खाऊ घालावे म्हणे, जावे अशी कपडे घ्यावे म्हणे. तेव्हा माहीमभट्ट म्हणाले, आज श्रीप्रभू बाबांची कोणती लेक येणार आहे बरं? तेवढ्यात ती आली. गोसाव्यांनी तिला आलिंगन दिले. ती गोसाव्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. गोसाव्यांनी नंतर जावयाची आलिंगन दिले. जावयाची आलिंगन दिले. आबाईसाने तिला नावधव घातले, चांगले उत्तम पदार्थ करून खाऊ घातले. माहीमभट्ट करवी तिला चिरचोळी घेतली. जावयाची कपडे घेतले आणि श्रीप्रभू बाबांनी व भक्तिजनांनी तिला वाटे लावले. त्या दिवसापासून तिला कधीही सासुरवास झाला नाही. बरोबरच आहे, श्री गोविंद प्रभू महाराज सर्वांचेच राऊळमाई राऊळबाप झाले होते. त्यांनी मुक्यासी वाचा दिली, पांगळ्यासी पाय दिले. इतकेच नव्हे तर मेलेले बालकही जिवंत केले. आपणही श्री गोविंद प्रभू महाराजांचे स्मरण आणि चिंतन केले तर ते आपलाही उद्धार करतील. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, मराठी माझी भाषा आहे, महाराष्ट्र गाव आहे. मराठी माझी भाषा आहे, महाराष्ट्र गाव आहे. छाती ठोकून सांगते, मी महानुभाव आहे, मी महानुभाव आहे. श्री गोविंद प्रभू महाराज. निवावे पोळावे तर निवावे कोठे, म्हणून चक्रधर स्वामींनी अतिशय चोप्या तुमचे चेनी मुंगी रांड न व्हावी असा हा आयुषचा धर्म, जो आल्या पाल्या उरू भरूचे. सांगायचं तात्पर्य काय? परमार्थामध्ये जे काही छोटे छोटे सांगितले त्याचा परिणाम या मानभाव पंथाच्या आचार धर्मात इतका आहे तो कुठेही गालबोट नाही. कारण की त्या स्वामींच्या आचार धर्माचं त्यांचं प्रतिपालन आणि हा धर्म हा प्रज्ञावादी आहे. समर्पण, झेंडा रावळाचा झेंडा कळत घेतला का दंडवते घाली ती, आणि अशा प्रकारचा हा अतिशय चांगला आणि समर्पक आणि सोपा असा आहे. परंतु आचार धर्म हा फार महत्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी सर्व आम्ही आईला आहोत, पण आमच्या मुलाचं नाव योग्य की अयोग्य, पण आम्ही नातोचं नाव योग्य की अयोग्य, पण आम्ही सर्वज्ञ ठेवलं. सर्वज्ञ नाव ठेवलं आम्ही. तुम्हाला योग्य वाटेल न वाटेल, पण आम्हाला आवडलं ते ठेवलं. अशा प्रकारचे हे महानुभाव पंथाविषयी आम्हाला आस्था आहे, प्रेम आहे. आम्ही वाचक आहोत, अभ्यासक आहोत, म्हणून आम्हाला महानुभाव पंथाविषयी अतिशय आदर आहे. स्वामी चक्रधर स्वामींचं महान कार्य, सर्वच अवताराचं महान कार्य झालंच, परंतु स्वामी चक्रधर स्वामींनी या ठिकाणी छोटीशी गोष्ट सांगून मी माझं भाषण संपवतो की इतरांच्या भावना दुःखद असं काही वागू नका. काय सांगितलं चक्रधर, तुम्ही आजचा धर्म करा, पण इतरांच्या भावना दुखतील असं करू नका. आमचे एक आमदार होते, त्यांना लोक फार चमत्कारी, त्यांनी आई त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी नको त्याचं आमंत्रण दिलं. मी त्या ठिकाणी होतो. आम्ही माळकरी माझ्याकडे पाहिलं, काय म्हणलं अयोग्य का इतरांच्या, ते म्हणजे भावनेचा प्रश्न. म्हणलं भावनेचाच प्रश्न आहे, इतरांच्या भावनेला जपा. मग त्यांना इथलं तुमच्याच गावातलं उदाहरण देतो. या ठिकाणी महाराज मंत्रांनी सांगितलं, स्वामींनी सांगितलं की उपास तापास काही धरू नका, या जेवत जा काही का. मग एक जण लगेच उपदेशी मांडी घालून ओट्यावर बसला, या जेवायला. त्या महाराज म्हणे, आपले सर्वज्ञ स्वामी म्हणे, अरे त्या इतर सर्व वारकरी या ठिकाणी हे एकादशी उपवास धरणारे, त्यांच्या भावना का दुखवतो, आज जाऊन जेवणा. म्हणजे इतरांच्या भावनाची सुद्धा स्वामींनी कदर केली. असं नाही का आपला धर्म पाळायचं आणि इतरांचं काही असं नाही केलं. म्हणून स्वामींनी सर्वांचा विचार करून कोणाच्या भावना दुखणार नाही, सोप्या गोष्टी सांगितल्या. खूप बोलण्याजोगं आहे, पण महंत
संत महंत तुम्ही बोलायची संधी दिली, हेच मेहरबानी का आम्हालाही या ठिकाणी आपण संधी दिली, याबद्दल आपले ऋण मानतो. सर्वांच्या चरणी दंडोत घालून माझे 2 शब्द संपवतो. गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव ज्ञान साधना प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आज आमचे दोन्ही बाजूनी काका लागणारे आदरणीय श्रद्धेय महंत श्री गुगे बाबाजी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित झालेला आहे. बंधूंनो, ज्ञानमंचावरून विचारणीय आणि आचरणीय ज्ञानाची खूप देवाणघेवाण झालेली आहे ऑलरेडी. त्यामुळं मी श्रीप्रभू बाबांबद्दल म्हणा किंवा महानुभाव पंथाच्या आचार प्रणालीबद्दल मी इथे बोलणार नाही आहे, परंतु 2-3 गोष्टींकडे आपल्या सर्वांचं लक्ष या निमित्ताने मी लक्ष वेधू इच्छित आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींचा अवतार दिवस आत्ताच झाला. शासनाने या अवतार दिवसाला GR काढून मोठ्या स्तरावर करण्याचं काम केलं. महायुतीच्या या सरकारचं आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप अभिनंदन आपण सर्वांनी सर्वप्रथम केलं पाहिजे. कारण की रस्त्यावरच्या खड्याचा जितका त्रास आपल्याला होत नाही, त्याच्यापेक्षा जास्त त्रास बुटातल्या आणि चपलीतल्या खड्याचा होत असतो. बरोबर आहे का? मग असाच त्रास आपल्या संप्रदायाला सुद्धा होतो बंधूंनो. परंतु हे जे धर्मधुरंधर सगळे बसलेले आहेत, आदरणीय श्रद्धेय सभा अध्यक्ष बाबाजी आहेत, आमनाय आचार्य बाबाजी आहेत आणि सगळे व्यासपीठावर बसलेले आणि इथे उपस्थित नसलेलेही परंतु धर्मकार्यामध्ये अग्रेसर असलेले, आता ज्यांची नियुक्ती अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदावर होत आहे असे अमरावती निवासी मोठे बाबाजी असतील आणि विद्यमान परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय बाबाजी असतील, हे सर्वच या कार्यासाठी फार पूर्वीपासून आग्रही आहेत. तशीच याच आपल्याच धर्मामध्ये हे होऊ नये यासाठी सुद्धा काही शक्ती आग्रह आहेत. आपण सर्व जागरूक वासनिकांनी या दोन्हींचा भेद ओळखून योग्य त्या शक्तींच्या मागे समर्थपणे उभं राहण्याचं काम आपल्या वासनिकाचं आहे बंधूंनो. कारण की आपण त्या व्यक्तीचं काम किंवा त्या व्यक्ती कुठं बसला हे न पाहता केवळ बाबा आहेत म्हणून आपण दंडवत करतो की नाही करत वासनिक मंडळी. चक्रधर स्वामींचा अवतार दिवस अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा झाला. दिल्लीलाही झाला, मुंबईलाही झाला आणि राज्यभरही झाला. आता श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार दिवस साजरा होत आहे. स्वामींना 804 वर्ष झाले. श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार दिवस 854वा होत आहे. थोड्या दिवसानंतर श्री चक्रपाणी महाराजांचाही अवतार दिवस येणार आहे. महानुभाव संप्रदायाच्या 3 अवतारांवर आपण जन्मोत्सव सर्वांचा करतो, अवतार दिन सर्वांचा करतो आणि उपलब्ध असलेल्या तीर्थक्षेत्रांवर जाऊन आपल्या आपल्या इष्टदेवतेची पूजा करतो की नाही. परंतु आपल्याला वर्तमानामध्ये फक्त पूजासाठी आणि स्वतःच्या संसारामध्ये सुख आणण्यासाठी ज्या गोष्टींचा उपयोग करायचा आहे का बंधूंनो, मला तुमचं लक्ष याच्याकडे न्यायचं आहे. भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींची जन्मभूमी काय स्थिती आहे. जन्मोत्सव कोणी घरामध्ये केला, पाळणा कोणी बांधला, आपल्या मुलांना श्रीकृष्ण कोणी केलं सांगा. सर्वांनी केलं की नाही. श्रीकृष्ण जन्माष्टमीला करंजा खाल्ल्या की नाही, आपण सुंटवडा खाल्ला की नाही, मार्गामध्ये गेलो की नाही. मग भगवंताचा जन्म झाला, त्या जन्मभूमीविषयी आपण थोडासा विचार केला का बंधूंनो. भगवान श्री चक्रपाणी प्रभूंच्या बद्दल बघा. कैवल्यवासी गुरुवर्य महंत श्री नागराज बाबाजी अथक परिश्रम घेऊन ती जी गुंफा होती चक्रपाणी महाराजांची, ती आपल्या सर्वांसाठी द्वारकेला काय केलेली आहे, खुली केलेली आहे. आता आपल्या समोर 3 प्रश्न आहेत बंधूंनो. ज्या अवताराचा अवतार दिवस आपण इथे साजरा करत आहोत, गेल्या 3 वर्षापासून साजरा होत आहे, त्या अवताराचा संबंधित असलेला जो राजवाडा आहे, रुद्धपूरचा राजमठ आहे, तो आपल्याला पूर्णपणे नमस्कार करायला भेटतोय का. निकाल आपल्या बाजूला लागलेला असतानाही भेटतोय का. मग याबद्दल वासनिक लोक, संत मंडळी तुम्हाला फक्त मार्गदर्शन करणारे, संत मंडळी कधीही कुठे उभा राहायला येणार नाही का. कारण की वचन आत्ताच 2-3 वचन त्यांनी आम्हाला ऐकवले.
ऐकवले ना आत्ताच 2-3 असे वचन आम्हाला ऐकायला मिळतात, आम्हाला परवानगी नाही. मग हे करायचं कोणी? आम्हाला परवानगी नाही, तुम्हाला करायचं नाही, मग कोण येणार आहे करायला आपल्याला? हे करायचं कोणी? का फक्त आपण कार्यक्रमच करायचा? या गोष्टीकडं मला तुमचं सर्वांचं लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या संप्रदायाला केवळ महानुभाव संप्रदायाचे हे पंचकृष्ण आहेत, केवळ महानुभाव संप्रदायाचे जे ईश्वर अवतार आहेत असं समाजामध्ये न जाऊ देता सनातन हिंदू धर्माचे प्रत्येक जीवाचे हे पंचकृष्ण ईश्वर अवतार आहेत अशी समाजामध्ये आपला संदेश जाणं खूप महत्वाचं आहे बंधूंनो. जोपर्यंत आपण सर्व हिंदू समाजाला एकत्र करत नाही तोपर्यंत हे जे मोठे मोठे आपल्याला लढे द्यायचे आहेत या लढ्यामध्ये कोणीही आपल्या बरोबर उभं राहतं का? कोणी उभं? गावामध्ये जर महानुभावांचा कार्यक्रम असला तर तुम्ही बघा वारकरी लोक येणं टाळतात. काय म्हणतात ते? काय म्हणतात की तुम्ही आमच्याकडे येत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे येत नाही. बरोबर आहे का? आता आपण जायचं का नाही जायचं हा ज्याच्या त्याच्या गुरुला विचारायचा प्रश्न आहे, परंतु आपण त्यांना बोलवून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपण ही दरी कोणत्याच ईश्वर अवताराने आपल्याला सांगितलं बरं की अन्य धर्माच्या लोकांना वासनिक लोकांनी जवळ करू नका असं सांगितलेलं आहे का? कुठंच नाहीये. संत लोकांनी आचरण्याचे जे विधी आहेत ते संतांपुरतेच ठेवा, वासनिकांचे आचरण्याचे विधी वासनिकांपुरते ठेवा असा आमचा सगळ्या तरुण मंडळींचा आग्रह आहे. तुम्ही हे सर्व मिक्स करता आणि मिक्स केल्यामुळं आज आपली ही दैननीय अवस्था झालेली बंधूंनो. थोड्या दिवसांनी अगदी 13 तारखेला संध्याकाळी आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींचा जो राजवाडा आहे भरूचला, या भरूचच्या राजवाड्याच्या बाजूला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतोय. 8 दिवसापूर्वी मी तिथे गेलो होतो. आदरणीय श्रद्धेय फलटण निवासी बाबाजींना सगळं माहिती आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेने तिथे स्मारक करण्याचा ठरावही पारित केलेला आहे. हे माहिती आहे का आपल्याला? परिषदेने असं काही काम केलं हे माहिती आहे का? नाही. का? कारण की आपण ह्या गोष्टींवर बोलतच नाही. आपण कशावर बोलतो? आपण फक्त चांगल्या गोष्टीवर बोलतो. माझं म्हणणं असं आहे चांगल्या गोष्टी बोला, कानाला चांगलं पण वाटलं पाहिजे, सगळं चांगलं आहे, परंतु करण्याची जी गोष्ट आहे तेही आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते वासनिकांनी देणं गरजेचं आहे. आम्ही नाही, आम्ही फक्त तुम्हाला सांगणार आहे. आम्ही फक्त तुम्हाला सांगणार आहोत. श्री गोविंद प्रभू महाराजींचा जो राजमठ आहे, अमरावती निवासी बाबाजी आहेत, त्यानंतर तिथले डोळसकर बाबाजी ना, आदरणीय बाबाजी, रुद्रपूर निवासी सगळे संत मंडळी आहेत. हे सर्व संत मंडळी त्या राजमठाची मुक्ती करण्यासाठी आज तुम्ही रुद्रपूरला जाता, ती मूर्त आहे आणि खाली विशेष आहे, आपला ओटा आहे समोरचा, तो आपण नमस्कार करतो. पण बंधूंनो, राजमठ मेन जो आहे ना तो त्या मस्जिद मध्ये अडकलेला आहे आपल्या. बरोबर आहे का? मग माग राघव भट्टजींनी खूप मेहनत घेऊन तिथे एक व्हिडिओ बनवला होता. राघव भट्टजी गेले वाटतं. राघव भट्टजींनी व्हिडिओ बनवला होता. तुम्ही तो बघितला आहे का नाही मला माहित नाही, आम्ही बघितला. प्रत्येक माणसाने जोपर्यंत तुम्ही रुद्रपूरला गेले ना, राजमठ वंदन केल्यानंतर असा राऊंड मारायचा आणि त्या मस्जिद समोर जाऊन यायचं. काय करायचं? त्या मस्जिद समोर काय करायचंय? आपल्याला जाऊनच यायचंय प्रत्येक हिंदूंनी. का? माझ्या हिंदूंचा इथे वास पाहिजे, माझ्या श्रीप्रभू बाबाचा इथं निवास होता, हे आपण म्हटलोच पाहिजे. होतं काय? आपण तिथे जातच नाही आणि ती वाट मोडल्यामुळे येणाऱ्या पिढीला कळत नाही आणि मग आपण पण म्हणतो हा फार पूर्वी आम्ही जात होतो, आता जायला काय झालं भाऊ मग तुला? ही गोष्ट आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आम्ही आता भरूचला गेलो. भरूचला गेल्यानंतर राजवाड्यामध्ये गेलो. तो राजवाडा पुरातत्व विभागाच्या कब्जामध्ये आहे, पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो. आता भारतामध्ये जेवढेही पुरातत्व खात्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, जसं वेरूळ असेल, आता परवाच बावनकुळे साहेबांसोबत जाधववाडीचा जो आश्रम आहे, जाधववाडीचा देवदत्त आश्रम, त्या आश्रमामध्ये रस्त्याचा काहीतरी विषय होता, तो त्यांनी तो लगेच मार्गी लावला असं कानावर आलं ऐकू. सरकारसोबत जर आपल्याला मिळून मिसळून काम करायचं असेल तर सरकार म्हणतं की लोक किती आहेत. काय म्हणतं सरकार? त्या गोष्टीसाठी आग्रही लोक किती. मग आता आम्ही गुजरातमध्ये गेलो, भरूचमध्ये गेलो आणि आम्ही म्हटलो हे आमच्या महानुभावांचं आहे, तिथं आपले आहेत 2 घरं उपदेशी. मग आम्ही काय म्हणायचं? मग 2 घरं उपदेशी त्यांच्यासाठी तुम्ही तिथं भांडणं काढा असं म्हणायचं का? नाही.
जेव्हा महाराष्ट्रातून जसं डोमेग्रामला आपण जातो, जसं आपण द्वारकेला जातो, जसं आपण माहूरला जातो, तसं जेव्हा आपण सर्वजण फिरायला का होईना म्हणा भरूचला जेव्हा जायला सुरुवात करू ना, तेव्हा तिथे असलेले जे अहिंदू लोक आहेत त्यांना समजेल की यांचा समाज जागरूक आहे आणि यांचं जे स्मारक आहे हे आपल्याला आता यांच्या हँडओव्हर करावं लागणार आहे. बंधूंनो, आज मी खास माझा बोलायचा काहीच रोल नव्हता. मीच बाबांना म्हटलं मला हा विषय सर्वांना सांगू द्या, कारण की जोपर्यंत सांगतच नाही तर लोकांना माहितीच होत नाही. कार्यक्रम झाल्यावर लोक म्हणतात बाबा आम्हाला तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही आलो असतो. 13 तारखेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींची जी भूमी आहे अवतार भूमी, त्या भूमीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिवस सर्व सनातन हिंदू धर्माच्या लोकांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. म्हणजे नुसता महानुभावांनी आयोजित केलेला तो कार्यक्रम नाही. आपल्या हिंदू धर्मावर मुस्लिम विषयावर अतिशय चांगल्या पद्धतीने बोलणारे अंकुर आर्यजी म्हणून आहेत, त्यांचं तिथे व्याख्यान होणार आहे. या विषयातले ते तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर अखिल भारतीय संत समितीचे गिरी महाराज जी तिथे येणार आहेत. त्यानंतर आम्ही सर्व मंडळी असणार आहोत. माझं सर्व संत महंतांना, वासनिक वृंदांना, महंत लोकांना समजा नसेल यायचं मान्य आहे मला, ते येणार नाहीत, परंतु तुम्ही तुमच्या शिष्यांना सांगावं अशी आमची विनंती आहे. तुम्ही तुमच्या शिष्यांना सांगावं, सुरतमध्ये असलेल्या उद्देशी लोकांना सांगावं, अंकलेश्वर, भरूच, बरोदा, अहमदाबाद अशा असलेल्या लोकांना सांगावं की एक दिवस बाबा रे जन्मभूमी मुक्तीसाठी तू तिथं जा. तिथं फक्त काहीच करायचं नाही, आपल्याला जायचंय, राजवाड्यामध्ये जायचंय, मस्त फिरायचंय, आनंद घ्यायचाय आणि कार्यक्रम करायचा आहे. 2 गोष्टी ऐकायच्या आहे. पुढची जी काही आपली भूमिका आहे ती भूमिका समजून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती भूमिका घेऊन आपल्याला पुन्हा इकडे येऊन वर्षभर काम करायचंय. आता ही लढाई आता काय तलवारी काठ्या घ्यायची वेळ नाही आता सध्या आपल्यावर. कार सेवा होती ती राम जन्मभूमीच्या वेळेला होती, ती झाली. आता ही लढाई कायद्याने चालू आहे बंधूंनो. कायद्याने जेव्हा व्हायचं तेव्हा ते होणारच आहे, परंतु कोर्ट जेव्हा आम्हाला विचारेल की किती लोक यासाठी आग्रही आहेत, तेव्हा मला आम्हा सर्व लोकांना, सर्व संत मंडळींना आपल्या सर्वांच्या उपस्थितीची आणि सहकार्याची आवश्यकता लागणार आहे. या निमित्ताने श्रीप्रभू बाबाजींचा राजमठ असो, गंगापूरचं स्थान असू द्या किंवा भरूचचा राजवाडा असू द्या, नाही तर श्रीकृष्ण जन्मभूमी असू द्या, या सगळ्या मुक्ती संग्रामामध्ये आपल्याला महानुभाव म्हणून नाही तर हिंदू म्हणून एकत्र येऊन आपल्याला सर्वांना सोबत घेऊन लढायचं आहे. इतकं बोलतो आणि मी तुमची रजा घेतो. दंडोत. आणि बाहेरून आलेले लोक जे आज डोमेग्रामला आले त्या सर्वांचे मी डोमेग्रामची एक ग्रामस्थ म्हणून पहिल्यांदा सगळ्यांचे स्वागत करते. आत्ताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपण महानुभाव संप्रदायाच्या स्थळांसाठी काय काय केलं पाहिजे याबद्दल सांगितलं आणि त्याचबरोबर ते सांगताना असंही म्हटले की इतर लोकांनाही वाटलं पाहिजे चक्रधर स्वामींचा जो महानुभाव संप्रदाय आहे तो आपला आहे असं वाटलं पाहिजे. परवा श्री राधाष्टमी झाली तर इस्कॉनच्या मंदिरामध्ये मला राधाष्टमीच्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं आणि मी तिथे जाऊन श्री चक्रधर स्वामी आणि डोमेग्राम याबद्दल बोलले आणि त्या लोकांना मनापासून आनंद झाला. त्यांना सांगितलं की श्रीकृष्णाची अनेक रूपं आहेत, आपण सर्व वेगवेगळ्या रूपांना भजतो, तर तुम्ही माझ्या डोमेग्रामला या. आणि तिथे एक मंदिराचं काम चालू होतं आणि तिथे लिहिलं होतं की ह्या मंदिराचं काम चालू आहे, कोणीही दक्षिणा देऊ नये. जे श्रीकृष्णाचे भक्त असतात ते अत्यंत श्रीमंत असतात, पैशांनी पण आणि मनाने पण, असं मी तिथे त्या दिवशी त्यांना सांगितलं. महाराज, मी आपणा सर्वांसमोर चक्रधर स्वामींच्याबद्दल, महानुभाव संप्रदायाच्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखं आहे. मी जरी महानुभाव संप्रदायामध्ये अभ्यास केला असला, MPhil PhD मिळवली असली तरी तुमच्या पुढे माझं नॉलेज, माझं ज्ञान हे तोडकं आहे. आम्हा सर्व महिलांना ना जर विचारलं की तुम्हाला हिरो हिरोईनमध्ये कोण आवडतं, तर आम्ही सांगतो की आम्हाला शाहरुख खान आवडतो. इथे बसलेल्या सगळ्या महिला पण सांगतात की आम्हाला शाहरुख खान आवडतो. आणि पुरुषांमध्ये काही पुरुषांनाही शाहरुख खान आवडतो. तर पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त महिलांना आवडणारा हिरो म्हणून कोण आहे तर याचा अभ्यास केला गेला. मी गंमत म्हणून नाही तर संशोधनाचा भाग म्हणून आपल्या सर्वांसमोर सांगते. तर त्याच्यावर 7 वर्ष संशोधन करण्यात आलं की महिलांना शाहरुख खान का आवडतो.
आणि काही पुरुषांना शाहरुख खान का आवडतो. तर त्याचं उत्तर वाचताना मला गोविंद प्रभू आठवले हो. सगळ्यांना गोविंद प्रभू का आवडतात? कारण ते महिलेला आपले वाटतात. आत्ताच बाबाजींनी सांगितलं की ती म्हणाली की माझं माहेरी मेलं. कशामुळे मेलं? की तिला गोविंद प्रभू आपल्या आईसारखे वाटले, आपल्या माहेराचं प्रेम देणारे वाटले. तर शाहरुख खान आत्तापर्यंतचे जेवढे त्याचे सिनेमे आहेत, जेवढं त्याचं सार्वजनिक आयुष्य लोकांना माहिती आहे, त्या सर्व सार्वजनिक आयुष्यामध्ये सर्वात जास्त महिलांना आदर देणारा पुरुष म्हणून शाहरुख खानकडे बघितलं जातं. तो किती चांगली ॲक्टिंग करतो याच्यापेक्षा तो किती चांगला महिलांशी वागतो यावर त्याचं आवडणं ठरवलं गेलं. म्हणजे महिलांना शाहरुख खान व्हावंसं वाटतं असा पण एक निष्कर्ष निघाला. म्हणजे काय व्हावंसं वाटतं? तर शाहरुख खानसारखं आचरण करावंसं वाटतं. जो पुरुष किंवा जी स्त्री महिलांना आदर देते ती सर्व जगात आवडत असते. तसाच आम्हाला गुंडम स्वामी आवडतात. मी महानुभाव संप्रदायाचा अभ्यास करताना मला मध्ये मी हंसराज दादांकडे गेले होते आणि मला मदंबाईवर बोलायचं होतं. आणि मग मदंबासावर बोलताना नुसतंच त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा मग त्याचा डिटेल अभ्यास करून बोलावं म्हणून सांगितलं. मग मला गोविंद प्रभूंचं चरित्र अभ्यासाला मिळालं आणि मग ते गोविंद प्रभूंचा चरित्र अभ्यास करत असताना मी त्यांच्या प्रेमात पडले. मला त्यांच्याबद्दल जास्त वाचावंसं वाटू लागलं आणि हे सगळं इतकं छान आणि याच्यामध्ये रमण्यासारखं आहे की त्याच्यामध्ये माणूस गुरफटून जातो. मला काही अडचण आली तर मी माझे सासरे, धाकटे सासरे भास्करराव मुरकुटे यांच्याकडे येत असते आणि त्यांनाही विचारत असते की दादा हे असं का बरं, आणि मला न कंटाळता ते सांगत असतात. बाबाजी मला सांगायला इथं आनंद वाटतो की मी एक लेख लिहिते आहे आणि तो लेख मी श्रीरामपुरातलं आमचं हे जे चक्रधर स्वामींचं स्थान आहे डोमेग्राम, तर त्या डोमेग्रामवर लिहिते. आणि मला तिथे डोंबाई देवीच्या मंदिराच्या संदर्भामध्ये काही संदर्भ सापडले. मग मी दादांना विचारलं की दादा तिथे असा संदर्भ आला की तिथे त्यांना ताप ज्वर आला होता आणि तिकडे ते दर्शनाला गेले होते. मग दादांनी मला तेवढीच गोष्ट नाही सांगितली, तर दादांनी त्याच्या पाठीमागच्या 2 गोष्टी पण मला सांगितल्या. ती गोष्ट सांगितली आणि मला काय पाहिजे होतं ते सांगितलं. मला इथे माहीमबटा आठवले. माहीमबट म्हटलं देव मोठा का देवाचा मार्ग दाखवणारा मोठा. चक्रधर स्वामी तर आहेच आहे, पण मला लहान दादांनी चक्रधर स्वामींचा मार्ग दाखवला तर माझ्यासाठी लहान दादाही तेवढेच मोठे. असा हा संप्रदाय सगळ्यांची माहिती देतो, सगळ्यांचं ज्ञान आपल्याला सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्री पुरुष समानता हा चक्रधर संप्रदाय सांगतो. अशा हा गोविंद प्रभू जे स्वामींचेही गुरु आहेत, अशा गुरुला मी पुन्हा एकदा वंदन करते. आणि आपल्या सगळ्यांसमोर मला बोलण्याची संधी गुगे बाबा आपण दिलीत, आपण मला आमंत्रित केलं, याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की या गावाची मी नागरिक आहे आणि आपण सर्वजण इथे आलात आणि पवित्र झालात, त्याबद्दलही सगळ्यांचे आभार मानते. जय. ज्याचे अध्यक्ष महंत गुगेबाबा आहेत व त्यांचे सहकारी, त्यांनी आयोजित केलेला हा गोविंद प्रभू अवतार दिन कार्यक्रम भगवान श्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्य आणि चरणस्पर्शाने पवित्र झालेले हे डोमेग्राम आणि या डोमेग्राममध्ये होणारा हा गोविंद प्रभू दिन म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि वंदनाताईनेही या सभेला अध्यक्ष असलेले आदरणीय महंत श्री गोंफेकर बाबाजी, त्याचबरोबर या जिल्ह्याचे अध्यक्ष कृष्णराज बाबाजी, पंत बाबाजी, हंसराज दादाजी, ज्यांनी या ठिकाणी प्रवचन केलं ते प्रवचनकार बाबाजी, वंदनाताईजी, आपण सर्व उपस्थित असलेले सर्व संत महंत बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की आज आपण डोमेग्राममध्ये गोविंद प्रभू अवतार दिन साजरा करत आहोत. वंदनाताईने जो मुद्दा मांडला तो खूप वैचारिक मुद्दा आहे आणि आपण जर त्याच्या मागे गेलो तर या भारतामध्ये प्रत्येक राज्यांनी आपल्या भाषेचे विद्यापीठ स्थापन केलेले आहेत. आणि आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा विद्यापीठ सादर केलेलं आहे.
स्थापन केलेलं आहे आणि ते 50 कोटीचं विद्यापीठ आहे. या ठिकाणी शंका व्यक्त केली की ते विद्यापीठ चालेल का नाही सुरुवातीला प्रास्ताविकमध्ये, पण ते काळजी करण्याचं कारण नाही. मला या ठिकाणी पहिला मुद्दा हा सांगायचा आहे, गोविंद प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने की चक्रधर स्वामींनी प्रयाण केल्यानंतर हा सर्व परिवार गोविंद प्रभूच्या सन्निधानात गेला राहिला आणि गोविंद प्रभूच्या सन्निधानात असताना माहीम भट्टाने हे लीळाचरित्र लिहिलं, चक्रधर लीळाचरित्र. आणि आज मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला तो दर्जा लीळाचरित्राच्या आधारावर मिळालेला आहे. आणि म्हणून चक्रधर स्वामींनी जरी महानुभाव पंथ स्थापन केलेला असला तरी महानुभाव पंथाला स्थिर करण्याचं काम हे खरं गोविंद प्रभू अवताराने केलेलं आहे. आणि म्हणून गोविंद प्रभू आमच्या महानुभाव पंचकृष्णातला चौथा अवतार कृष्ण गोविंद प्रभू याची जयंती या डोमेग्राममध्ये होत आहे. ही बाबांना फार मोठं बाबांनी काम केलेलं आहे आणि गोविंद प्रभूंचं हे विद्यापीठाचा जो भाग आहे या भागाचा विषय असा आहे की महानुभावांना त्या विद्यापीठाचा काय फायदा होईल किंवा काय हे सामान्य विचार आहेत. खरं तर गुजरात असो, मराठी असो, हिंदी असो, जगातले जेवढे चांगले ग्रंथ आहेत ते ग्रंथ त्या ठिकाणी मराठीत आणण्याचं काम होणार आहे, ते मराठी भाषा विद्यापीठ. मग त्या डोमेग्रामलाच त्या रिद्धपूरलाच काय मिळालं तर त्या रिद्धपूरमध्ये हा आपला लीळाचरित्र ग्रंथ लिहिला. मराठीची सुरुवात, मराठीचा अभिजात दर्जा जसा लीळाचरित्रामुळे मिळाला तसंच मराठी भाषेच्या लीळाचरित्रामुळे विद्यापीठ हे गोविंद प्रभूच्या रिद्धपूर भागात मिळालेला आहे. असा हा महानुभाव पंथाचा इतिहास आहे. या ठिकाणी हिंदू धर्माच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं वा एक व्हा हे करा, त्याहीपेक्षा आपण आपले विचार जर सांगितले समाजाला तर निश्चितपणे समाजाला समजल्याशिवाय राहत नाहीत. 800 वर्षापूर्वी जे चक्रधर स्वामींनी गोविंद प्रभूंनी आचरणात आणलं, चक्रधर स्वामींनी विचाराने मांडलं, ते संविधान आपल्या आंबेडकरांनी तेच संविधान भारत देशाला आणलेलं आहे. ही सुरुवात चक्रधर स्वामी गोविंद प्रभूपासून झालेली आहे. आणि म्हणून महानुभाव पंथाचे आम्ही महानुभाव आहोत, लाजायचं काही कारण नाही. आमचे विचार एवढे मोठे आहेत की सरकार ते कायद्याने मांडत आहे तरी ते होत नाहीत. आणि ते विचार चक्रधर स्वामींनी गोविंद प्रभूंनी आपल्या आचरणात आणले, गोविंद प्रभूंनी आचरणात आणले, चक्रधर स्वामींनी विचाराने मांडले. आज 300 वर्षापूर्वी राजा राममोहन रायने सतीची चाल बंद केली, परंतु ज्या सती जात नव्हत्या त्यांचं केस ओपन केलं जात होते, काळे वस्त्र दिले जात होते आणि त्यांना घराच्या कोपऱ्यात बसवलं जात होतं. ही 11व्या शतकातली परंपरा चालत आलेली राजा राममोहन रायने जी जरी कमी केली तरी सुद्धा चक्रधर स्वामींनी त्या काळी या विद्वांना आपल्या धर्मात संन्यास घेण्याचा अधिकार दिला आणि परमेश्वर प्राप्तीचा अधिकार दिला. 200 वर्षापूर्वी हरिजन लोकांना पुण्यामध्ये गळ्यात मडकं बांधून हिंडावं लागत होतं. इतकं ही जातीची संस्कृती इतकी रुजलेली होती की आज सरकार कायद्याने करत आहे तरी ते अवघड जात आहे. आणि ती प्रथा स्वामींनी सुरू केल्यानंतर विरोध होणं, हे आमचा मार्ग उच्छेदिती हे लोकांचे उद्गार पाहिल्यानंतर विरोध होणं हे साहजिक आहे. परंतु चक्रधर स्वामींना घडवणं, मराठीत वाङ्मय निर्माण करणं हे सर्वांचं प्रत्यक्ष म्हणण्यापेक्षा अप्रत्यक्ष श्रेय सर्व गोविंद प्रभू अवताराकडे जातं. आणि म्हणून गोविंद प्रभू खरं महानुभाव पंथाला स्थिर करण्याचं काम गोविंद प्रभूंनी केलेलं आहे. आणि म्हणून गोविंद प्रभू खूप अवतार या दृष्टीने या पंथाला गोविंद प्रभूने जे आधार दिला, आचार्यांना दिला, माहीम भट्टाला दिला, म्हणजेच धर्माला आधार दिला, अशा गोविंद प्रभूची जयंती हा दुग्ध शर्करा चक्रधर स्वामींच्या पवित्र ह्या वास्तव्यात होत आहे. या ठिकाणी बाबांनी बोलवलं, सन्मान दिला, याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि असे सर्वांना आपणाला विनंती करतो की चक्रधर स्वामी जयंतीबरोबरच गोविंद प्रभू जयंती या परिसरात होत आहे. याबद्दल आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे, उपस्थित राहिलं पाहिजे. गोविंद प्रभू चक्रधर स्वामी हे खरं तर या देशाला मार्ग देणारे असे हे अवतार जरी असले तरी समाज सुधारक सुद्धा होते. हे समाजालाही पटवून देण्याचं आपण काम केलं पाहिजे. आणि पटवल्यामुळेच चक्रधर स्वामींची शासन जयंती साजरी करत आहे. उद्या गोविंद प्रभूची साजरी करावी असा आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी एवढं बोलून मी माझे विचार. देवकी परमानंदनम कृष्णं वंदे जगद्गुरुं, कृष्णं वंदे जगद्गुरुं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये
सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव अत्यंत आनंदात साजरा होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेली धर्मसभा आहे, त्या धर्मसभेचे संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष फलटण येथील अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, फलटण ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूज्य विद्वान बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं ध्वजारोहण झालं ते आदरणीय श्रद्धेय बेलापूर येथील महंत कृष्णराज बाबाजी लाड, त्याचप्रमाणे प्रभू बाबांनी अनेकांचे दुःख दूर केले, अनेकांना सहाय्य केलं, असे गोविंद प्रभू बाबांचा हा अवतार दिन अत्यंत थाटामाटात दरवर्षी घुगे बाबाजी आयोजित करतात। तर गोविंद प्रभू बाबांनी एकदा रुद्धपूर परिसरामध्ये अत्यंत दुष्काळ पडला, ऑक्टोबर महिना उजाडला तरी पाऊस पडत नव्हता। पाऊस न पडल्यामुळं सर्व लोक दुःखी होते आणि पाऊस येईल अशी चिंता नव्हती। वैशाख चैत्राप्रमाणे ऊन पडत होतं आणि अशावेळी जे साधू लोक भिक्षेला जायचे त्यांना भिक्षासुद्धा मिळत नव्हती आणि अशा वेळेला ते लोक म्हणायचे का तुम्ही गोविंद प्रभू बाबांना सांगा पाऊस पाडा, विनंती करा गोविंद प्रभू बाबाची। मग अशी भिक्षा मिळत नसताना मग सर्व भक्तिजन आबाईसाबाईंना म्हणले का गोविंद प्रभू बाबांना विनंती करा, आपल्या भिक्षा मिळत नाही, कारण लोकांकडेच काही नाही, त्याच्यामुळं ते भिक्षा कशी काय देतील, तर गोविंद प्रभू बाबांना विनंती करा। मग आबासाहेबाईंनी सर्व भक्तांनी मिळून विनंती केली गोविंद प्रभू बाबाला का पाऊस पाडावा, पाऊस पाडावा। त्याप्रमाणे गोविंद प्रभू बाबा चटकन उठले, महाद्वाराच्या बाहेर आले। बाहेर आल्यानंतर गोविंद प्रभू बाबांनी आकाशाकडे पाहिलं, साधारण एक ढग होता। गोविंद प्रभू बाबा म्हणले यावे यावेच म्हणे असे म्हणले आणि तो जे ढग यायला लागले संध्याकाळपर्यंत इतके ढग जमा झाले आणि इतका पाऊस झाला का जवळजवळ 36 तास सारखा पाऊस चालूच होता आणि तो इतका पाऊस झाला का लोकांनाही मागून वाटायला लागलं खूपच पाऊस झाला। मग गोविंद प्रभू बाबांना म्हणले पाऊस बंद करा। मग गोविंद प्रभू बाबांनी पुन्हा सांगितलं जावे जावेच म्हणे आणि मग तो पाऊस गेला। तर अशा प्रकारे गोविंद प्रभू बाबा अनेकांना सहाय्य करायचे, अनेकांची दुःख निवृत्ती करायचे। पुन्हा अहिंसेचं तत्त्वज्ञान गोविंद प्रभू बाबांनी सांगितलं। गोविंद प्रभू बाबा फिरत फिरत चालले होते रुद्धपूरमधून, औसांच्या घराजवळ गेले, औसांनी विंचू मारला होता, विंचू निघाला घरात, तो विंचू मारला होता, त्या घेऊन आल्या बाहेर, नांगीला धरून घेऊन आल्या। गोविंद प्रभू बाबा समोर आले आणि गोविंद प्रभू बाबांनी पाहिलं, अरे म्हणे जोगीने जोगीने तू हिंसा केली, जोग्याचं हे कर्तव्य नाही म्हणे, तू त्याला मारलं। ती म्हणे हा मला चावला असता, तो चावला असता पण तूच अगोदर त्याला चावली म्हणे। म्हणजे असं अहिंसेचं तत्त्वज्ञान गोविंद प्रभू बाबांनी त्यावेळेला सांगितलं। एक पांगळा होता, तो पांगळा तिथं त्याच्या आईनं महाद्वारामध्ये आणून त्याला बसवलं त्या पांगळ्याला। आता बसला, गोविंद प्रभू बाबा काही काळाने आले तिथं आणि ती आई जी होती ती गावात काही कामानिमित्त गेलेली होती। आता तो पांगळा बसलेला, गोविंद प्रभू बाबा फिरून आले, पाहतात तर हा बसलेला। गोविंद प्रभू बाबांनी राग त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच दगड उचलला, आता मारतीलच असं त्याला वाटायला लागलं आणि तो पटदिशी उठला तिथून आणि पळायला लागला। त्याची आई भेटली पुढं। आई म्हणे काय झालं? नाही म्हणे गोविंद प्रभू बाबा दगड मारला। अरे म्हणे तुला ते पाय दिले म्हणे गोविंद प्रभू बाबांनी, तुझा पांगळा होता तो आता चालता झाला। मग ती आई, तो मुलगा आला, गोविंद प्रभू बाबाला एक आसू अर्पण केली। अशा प्रकारे गोविंद प्रभू बाबांनी अनेकांचे दुःख दूर केले, अहिंसेची, सत्यतेची, समतेची अशी शिकवण दिली। आणि अशा त्या गोविंद प्रभू बाबांची जयंती घुगे बाबा यांनी आयोजित करतात दरवर्षी। आदरणीय सध्या घुगे बाबा, संदीपराज दादा कपाटे, विशाल दादा विद्वांस, विजयराज दादा आराध्य, दत्ताज बाबाजी पंजाबी नवे, जितेंद्र मुनी कपाटे, सचिन दादा खामणीकर, सुदाम दादा विद्वांस यांना मी धन्यवाद देतो। आपण सर्वांनी 2 शब्द शांततेने ऐकले, आपला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दांना पूर्ण विराम देतो। श्री गोविंद प्रभू महाराज निमित्त या ठिकाणी आज आपण श्री क्षेत्र डोमेग्राम
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही संपूर्ण नगरी डोमेग्राम, या डोमेग्राम नगरीमध्ये होत असलेला श्री गोविंद प्रभू अवतार दिन आणि या निमित्ताने होत असलेली ही धर्मसभा आणि या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय महंत श्री अमनाय आचार्य अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आदरणीय गुंफेकर बाबाजी या ठिकाणी आम्ही त्यांच्या आश्रमात गेल्यानंतर बाबांना सांगितलं आणि बाबा आजचं हे 9वं वर्ष आहे. पहिल्या वर्षापासून आजपर्यंत बाबांनी कधीही कार्यक्रम म्हणजे टाळला नाही आणि आजही या ठिकाणी अतिशय उदार अंतकरणाने या ठिकाणी आले. म्हणून आपले या ठिकाणी ज्ञान साधना प्रतिष्ठानच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं आपले या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे फलटण तथा डोमेग्राम निवासी या दोन्ही संस्थांचे संचालक, अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष फलटण निवासी बाबाजींकडे म्हणजे बाबा फलटणला डोमेग्रामला येत असतात पावतीच्या निमित्ताने, पण यावर्षी बाबांची तब्येत ठीक नसल्यामुळे बाबा तिथे आले नाही. आम्ही फोनवरच संपर्क साधला आणि बाबांनी फोनवरती होकार दिला की डोमेग्राममध्ये कार्यक्रम आहे आणि मी येणार आहे. बाबा म्हणजे तुम्ही फलटणला असाल पण आम्ही डोमेग्राम याचे म्हणूनच आपल्याला आमंत्रण करत असतो आणि म्हणून बाबा दरवर्षी येतातच. मागच्या वर्षी काय बाबा आले नाही, तरी यावर्षी बाबाजी आले. बाबाजींचे मी ग्रामस्थांच्या वतीनं व ज्ञान साधना प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण झालं असे अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष कृष्णराज बाबाजी लाड, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पंत बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय खऱ्या अर्थाने आज आपलं म्हणजे पत्रिकेमध्ये नाव होतं प्रवचनाचं, मुख्य प्रवचनकार आपले संदीपराज दादाजी होते, पण अचानक त्यांची तब्येत खराब झाली काल आणि त्यांनी संकेत बाबाला फोन केला आणि योगायोगाने संकेत बाबा काल साठेवाडी या ठिकाणी होते, ज्या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी दुतुंडे बाबांची 1.25 महिना पूर्ती झाली. त्या ठिकाणी बाबाजींचं कीर्तन होतं. बाबांनी सांगितलं काल कीर्तन माझं तिथं आहे आणि मी सकाळी डोमेग्रामला येईल. म्हणजे असे त्यांनी या ठिकाणी वेळेवरती त्या ठिकाणी यांनी या ठिकाणी कोणताही म्हणजे आडेवेडे न घेतले, काही नाही. आम्ही फोन केला, अगोदर तर संपर्क संदीप दादांनी साधला, नंतर आम्ही फोन केला आणि बाबा म्हणते मी येतो. असे संकेत मुनिजी दादा खेडकर भागवताचार्य हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे मी ग्रामस्थांच्या वतीनं व ज्ञान साधना प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय दीपकराज शास्त्रीजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय गोविंदराज दादाजी भोजने, अनेराज बाबाजी, त्याचप्रमाणे आमचे टाकळीवांचे बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय मालवाडगाव निवासी सर्वज्ञ विद्यापीठाचे कुलगुरू दादाजी बाबाजींचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे विलास दादाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आमच्या नाशिक जिल्ह्यातून आलेले श्री दादा सुखेनेकर यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या सावखेडगंगा येथील कृष्णराज बाबाजी लोणारकर यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे त्यांनी सांगितलं दोन्ही बाजूनी काका, तसेच दोन्ही बाजूनी काका म्हणजे कर्मराठीतले, म्हणजे ते कर्मराठीतले माझे पुतणे आहे आणि एकूण दैवराठीत म्हणजे दैवराठीत जी आहे जी गादी आहे त्या नात्याने पुतणे आहे. असे आमचे पुतणे आदरणीय श्रद्धेय मुनिश्री सुदर्शन दादाजी यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय राघव भट्टजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय भानकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे भास्कर दादाजी अमृते व सर्व संत महंत, त्याचप्रमाणे प्रेममुनीजी पंत यांनी या ठिकाणी मी सांगितलं की आपल्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी आहे, त्यांनी या ठिकाणी पार पाडली. त्यांचे मी ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो व या ठिकाणी हरिव्यास बाबाजी अंकोनेकर यांचे या ठिकाणी आभार मानतो व आलेल्या सर्वच संत महंत तपस्विनी सर्वांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः म्हणजे की या ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनी फक्त आम्ही शब्द दिला, आम्हाला वाटलं डोमेग्राममध्ये कार्यक्रम करायचा. सुरुवातीला आम्ही शिन्नस्थईला गेलो आणि तिथं आम्ही चौकशी केली, तर म्हणलं चला दादांना भेटू. दादांकडे गेलो आणि दादांना असा आमचा प्रस्ताव मांडला. ते म्हणे हो मागच्या वेळेसच पडेगाव या ठिकाणी श्री क्षेत्र डोमेग्रामचा विडा उचललेला आहे आणि कुठं करणार कार्यक्रम. म्हणलं काय शिन्नस्थईला करू. मग दादा म्हणे अन्नदान कोण करणार म्हणे.
कोण करताय म्हणे. म्हटलं काय नाही, पाहू म्हटलं आता आम्ही कोणीतरी करताय. नाही नाही म्हणे, आमच्या गावात कार्यक्रम होणार आणि एवढे साधू संत या ठिकाणी येणार, सद्भक्त या ठिकाणी येणार आणि दुसऱ्याचं कोणाचं अन्नदान नाही. आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अन्नदान झालं पाहिजे. आणि त्या ठिकाणी दादांनी या ठिकाणी ती सर्व जबाबदारी घेतली. मी कोणताही या ठिकाणी परत डोमेग्रामला आलो नाही. संपूर्ण जबाबदारी दादांनी व दादांचे सर्व सहकारी ग्रामस्थ असतील त्यांनी या ठिकाणी पार पाडली. त्यांचे या ठिकाणी आभार मानतो व सर्व सदस्यांचे, सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. पंचक्रोशीतील सर्वांनी या ठिकाणी अतिशय दरवर्षीप्रमाणे, अक्षरशः यावर्षी आम्ही थोडं लेट झालो पत्रिका घेऊन, तर प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी म्हणायचे, बाबा 2 दिवसापूर्वी आमचा विषय झालता, श्री प्रभू अवतार दिन आहे, घुगी बाबा आले नाही. असे सर्व लोक आतुरतेने वाट पाहतात या कार्यक्रमाची. सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो व अशीच सेवा या सर्व ग्रामस्थाकडून घडो असे मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. आणि पुढील वर्षाचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या म्हणजे श्रीरामपूर परिसरात होणार आहे, पण अजून तिचं नाव निश्चित झालेलं नाही. निश्चित झाल्यानंतर मी लवकरच आपल्याला कळवेल, पण तो होणार आहे श्रीरामपूर परिसरात, आजूबाजूला जवळपास होईल, ही आपल्याला मी नंतरच सांगेल. याची पत्रिका आपल्याला येईल तेव्हा कळेल. पण पुढील वर्षी कार्यक्रम होणारच आहे, कारण की आता 9 वर्ष झालेले आहे. 9व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि पुढेही कार्यक्रम हा असा चालूच राहणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपण सर्वजण या ठिकाणी आलेत, सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. नाशिक जिल्ह्यातून लोक आले, आमच्या येवला तालुक्यातून लोक आले, सर्व परिसरातून लोक आले, सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्यांनी खास करून आपण ज्या या मंडपामध्ये बसलेलो आहोत, त्या मंडपाची जी सेवा आहे ते आमचे प्रभाकर भाऊ विद्वांस आणि त्यांचे चिरंजीव गोपाल भाऊ यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेवा केली. त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आता हे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वांना जी भूक लागलेली आहे ती भूक सगळे पाककला जे करतात असे आमचे रवी भाऊ पाचपिंड यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपला स्वागत. पुजारी राहिले, पुजारी लोक नाराज नको व्हायला आमच्यावर. मग आमचे श्रीमान आपले गोविंदराज दादा असतील आणि दत्तू भाऊ असतील आणि त्यांनी खऱ्या अर्थाने पुढाकार घेऊन सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडले. म्हणून ग्रामस्थांचे आणि विशेष पुजाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम. यानंतर आपण सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. दंडवत प्रणाम. दंडवत.